आपण सगळे लहान होतो, काहींचे जन्म नसतील झाले, पण जनता पक्षाचा काळ आठवतो. आणीबाणीच्या विरुद्ध अगदी पु ल देशपांडे, दुर्गाबाई भागवत यांच्यासारखे विचारवंत आणि साहित्यिक सुद्धा खुलेआम रस्त्यावरती म्हणजे मैदानात उतरले होते. आज तीच आवश्यकता आहे, कारण तुमच्याकडे एक शब्दांचं वेगळं भंडार आहे आणि जे शब्द आम्हाला सुचू शकत नाही ते तुम्ही याचा योग्य मांडणी करून जनतेला सांगू शकता. आणि एक गोष्ट नक्की आहे की आपल्या दोघांची जी लढाई आहे ती केवळ राजकारणासाठी नाही, तर देशातली लोकशाही, महाराष्ट्रावरती होत असलेला अन्याय याला वाचा फोडण्यासाठीच नव्हे, तर ही लढाई जिंकण्यासाठी चाललेली आहे. तुम्हाला शिवसेनेत कुठली पश्चाताप होणार नाही आणि तुम्हाला नक्कीच वाटेल की मी जे काही पाऊल उचललं ते योग्यच होतं. म्हणूनच मी तुम्हाला वचन देतो आणि तुमचं मी स्वागत करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मोबाईल खाली कर ना. आज सगळा प्रवेशाचा दिवस आहे. तुमच्या आधी पण प्रवेश झालाय, तुमच्यावर आणखी एक प्रवेश आहे. त्याच्यावर मी जर आज जाऊन येतो 50 ओके. ते किरण माने यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे. अभिनेते किरण माने यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. या अगोदर बीडमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या अगोदर कल्याण आणि डोंबिवलीमधील काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे.